स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती. आज आपण मस्तपैकी खुसखुशीत अशा तिळाच्या पोळ्याची रेसिपी बघणार आहे. इकडं माझं तीळ भाजायचं काम चालू आहे आणि आहोंचं व्हिडिओ काढायचं. तीळ असं कमी गॅसवरती लाल होईपर्यंत प्रॉपर भाजायचं. कमी गॅसवरती छान ते भाजतात. बघा किती सुंदर कलर चेंज झाला आहे. ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. ही घरची तीळ आहेत म्हणून तसा कलर हे जरा काळे काळे मिक्स आहेत त्याच्यात. मग ते साईडला काढून घ्यायचं. गरम असल्यामुळं नीट बारीक होत नाहीत म्हणून त्याला थोड्या वेळ थंड होऊन द्यायचं. मग असं प्रॉपर थंड ती झाल्यानंतर त्याला बारीक करायला घ्यायचं. गूळ आणि तीळ एकत्र कधीच बारीक करायचे नाहीत, कारण की एकत्र बारीक केले ती व्यवस्थित बारीक पण होत नाहीत आणि पोळ्या पण व्यवस्थित येत नाहीत. मग त्यातच थोडी बडीशेप आणि इलायची मिक्स केली आहे. तुम्ही पण करू शकता, छान लागतात टेस्टला. मग असं मी घेतलेलं. मग अगोदर तीळ घ्यायचे थोडे, ते बारीक करायचे, नंतर वरून गूळ टाकायचं. मग व्यवस्थित प्रॉपर बारीक ते होत्यात. पोळ्या पण छान येतात. दोन्ही एकत्र कधीच बारीक नाही करायचं आणि व्यवस्थित ते मिश्रण कडेपर्यंत पोळ्यांच्या जातं, मध्ये मध्ये बसत नाही. बघा ही तयार केलं आहे मी. व्यवस्थित बारीक पण झालं आहे, जास्त हे पण मोठं पण नाही. बघा छान झालं एकदम तयार. मग साईडला काढून घेतलं. मग पीठ अगोदरच मळून ठेवलेलं म्हटलेलं भिजल चांगलं, तोपर्यंत चांगलं पीठ भिजल्यावर पोळ्या पण छान ते होत्यात. एका साईडला काढून घेतलं, थंड होईपर्यंत ठेवलं. मग बाकीची तयारी घेतली, जोड लागते ती वस्तू घेतल्या मी. म्हटलं पोळ्याची तयारी करायला. बाहेर असा सुंदर व्ह्यू पण होता, एकदम झाड फुलाने बहरलेलं. पक्ष्यांचा ते आवाज येत होता की तुम्हाला येत आहे का माहीत नाही, पण सुंदर येत होता. मग इकडं माझी पोळ्याची ती तयारी चालू होती. आपण पुरणपोळ्या बनवतो सेम तसंच बनवायच्या आहेत. ते मिश्रण आत भरून घ्यायचं आणि हलक्या हाताने पोळ्या लाटून घ्यायच्या. जास्त भारती दिलं ना ते फुटतात किंवा बाहेर निघतं मिश्रण ते. बघा मी व्यवस्थित असं भरून घेत साईडने ती, कारण की साईडपर्यंत ती जातं. मग साईडपर्यंत ती गेल्यावर छान होतात. ही पोळ्या आपण 2-3 दिवस ठेवून पण खाऊ शकतो. खराब ती काय सुद्धा होऊ शकत नाहीत. लहान मुलं तर आवडीने खातात. असं तीळ कोण खात नसलं तर असं ट्राय करून बघा, नक्की खातील. छान पण लागतात टेस्टला. मी अगोदरच पोळी लाटून ठेवलेली, हलक्या हाताने, म्हणजे जास्त भार देऊन नाही लाटायची. आणि गॅस कमी करून त्याला भाजून घ्यायची फुल गॅसवर. जरा चिकट होतं त्याच्यामुळं तूप यूज करायचं, एकदम बेस्ट होईल. तूप टाकलं मी, छान होतं. तुपाने टेस्टी पण लागतात. बघा बाहेर पण निघले नाही, मस्त झाली पोळी तयार एकदम. कमी गॅसवरती भाजायची, छान भाजते. लालसर कलर बघा मस्त तयार झाली. कडेपर्यंत सगळं गेलेलं आहे. नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता. त्यात तुम्ही शेंगदाणं कोणाच्या ह्याच्यानुसार असतं, शेंगदाणं पण यूज करू शकता थोडं. तयार झाल्या मस्तपैकी. माझा व्हिडिओ आवडला असला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.